खूप लेग्स केले त्याच्यामुळे मला खूप पाय दुखतात माझे. लंडन. हाय गाईज, आम्ही चाललेलो आहे गावाला. आय विल शो यू द होल व्लॉग. आम्ही चाललो आहे बिकॉज आमच्या इथे एक फंक्शन आहे विच इज कॉल्ड ॲज साथी. मी सुद्धा फर्स्ट टाइमच चालली आहे तिथे, सो एवढं काही डिटेलमध्ये माहिती नाही. मी सांगेल गेल्यानंतर काय काय होतंय. ओके, आय विल शो यू एव्हरीवन. Going for our hometown village, Joshiwadi. I'm the owner of Joshiwadi in the future. Window. Handsome boy. As powder coming out. तुमच्या आवडीचं ते ह्याच्यामधलं ॲज यू कॅन सी इथे लोक गाणी म्हणतात. काकीने खूपच खतरनाक गाणं म्हटलेलं आहे. बाकीच्यांचं पण आपण बघू काय चाललंय. आम्ही आत्ता थांबलेलो आहे फॉर अ क्विक ब्रेक. आम्ही काहीतरी खाऊ आता अँड देन पुढची जर्नी कंटिन्यू करू. फक्त बोल काहीतरी. आम्हाला आता भूक लागली आहे कारण की प्रवास म्हटलं की काहीतरी खावंसं वाटतंच ना, म्हणून आम्ही थांबलो आहे. येस, आम्ही थांबलो. आय विल शो यू अ कुत्र. अहो माझं पूर्ण माझी तिकडे आईकडच्या बाजून बाबांचे सगळे माझ्या भावांचे मला कॉफी मा बेटे का बघा गाईज, इथे फोटोशूट चालू आहे. बिझी पीपल गाईज, बिझी पीपल. आता आमचं ब्रेक झालेला आहे. आता आम्ही परत निघालो आणि आता सिटिंग अरेंजमेंट थोडीशी चेंज झालेली आहे बिकॉज ह्या दोघींना झोप आली. मी पण येऊ शकते पुढे. ह्या दोघी मागेला आणि वीर अँड सोनू काका. नाही, तुला येताना तू पुढे ये. आम्ही पोहोचलेलो आहे घरी. इथे आमच्या स्वागतासाठी उभे आहेत काकू. चला, हे बघा आमच्या झाडाला एक चिक्कू आलाय. सो प्रिटी. फूल पण आलंय. चलो लगो काम पे. चला गाईज, आपण बघूयात काय चालू आहे. हे आलो आहे साथीला. साथीला सकाळी व्हेज असतं आणि संध्याकाळी नॉनव्हेजचं काहीतरी असतं. इन रियालिटी आय डोंट नो एनिथिंग. आपण बघूयातच. हो, अजून होते ते काय ठेवलंय पातेल्यात. हे बघा, ही आहे चूल. मागून ना तर सगळं आणि ह्या तिघी मिळून करतायत. आता ते आले ते टाकायचं. उशिरा नाही तर मला अर्धा तास म्हणून त्याला पण निवडायला लागेल ना. काय बघा दोन ठेवलं म्हणते ना तात्या. खतरनाक एक नंबर कार्यक्रम झालेला आहे. लय भारी, जगात भारी. काय होतं काकू? हेच ठेवलं होतं पातेलं, आत्ताच पेटवलंय. त्याला माती लावली आहे का?
काळं होतं. अच्छा जमतंय काकी चालायला? मांदा आले का त्याच्यात? सारा मी आता याच्यात तेल टाकलंय, ओके कांदा टाकलाय. ठीक आहे. आता कांदा चांगला लाल करून घेते. ओके सलग कमी टाकू बस. आता धने पावडर आणते ही धनिया हा, पावडर. हेच आहे. पण कांदा लाल झाल्यावर टाकायची. थांबवायचं चांगला लाल होईल. झालं तुमच्या इथं ठेवते मी टाकतो तुम्ही इथंच ठेवू का ह्याच्यात? हळद छान लागेल ना. तेल खूप सुटेल. अजून दुसरं आणखी मी चहा ठेवल्या. आता काय टाकताय तुम्ही? आता मी आल्या लसणाची पेस्ट टाकते. ओके टाकते आता. टाका. परत हळद मीठ वाटलंच मीठ नाही गरम स्पेशल चहा प्यायला. गावाकडच्या चहाची एक मज्जाच वेगळी असते. ओ सर भाऊजी हे बघा स्पेशल चहा स्पेशल. आता तुम्ही आज इथंच बसायचं काय माझ्यासमोर? मी इथंच असणार आहे, तुम्ही पण इथेच असणार आहे. हां नको नको कशाला फेरफटका? आपलं अंगण मोठे तिथेच मारा फेरफटका. येस कंटिन्यू. हे वाटण चिकन फ्राय 2-2 कप द्या वहिनी. आणि कढईतलं वाटण आहे ते मटण रस्सा. ओके थोडंसं तिखट कमी ओ पडलं. या चहा प्यायला या. कोणाला बोलवते? तिखट कमी पडलंय तर मी थोडंसं तिखट टाकते. थोडं बस पटापट बस टाका तुम्ही. हॅशटॅग इथे मला कळशी भरायला लावलेली, मी इथे आली आहे. हे भरून झालेलं आहे. आता आपण हे बाहेर नेऊयात. वेट आता एवढ्यातच शिजल. एवढ्या पाणी ठेव. पाणी ठेवते शिजल. खालचं पाणी आटलं तरी वरचं वाफेचं पाणी पडतं. चिकन पण अर्धवटच झालं ना. चिकनला नाही वेळ लागत. चिकनला वेळ लागत नाही. चिकन बिगर पाणी शिजवायचं. मस्त हवा सुटलेली आत्ता अँड स्वयंपाक पण सुरू आहे. मी तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स दाखवतच राहील की काय सुरू आहे, कसं काय करतायत सगळे. अँड वीर आणि काका गेलेत हेअर कटिंगला. अँड आमच्या घरातले ऑलमोस्ट सगळे जेंट्स कुठेतरी पळून गेलेत. हो बिकॉज त्यांना इथे खूपच जास्त जागा आहे. म्हणजे गावामध्ये कुठेही जातात ते. सो त्यांना इथे खूप जागा आहे. आणि आम्ही जे सगळे गर्ल्स आहेत ते घरामध्ये आहे. वी आर डुईंग सम ऑर दी अदर स्टफ. मी तुम्हाला दाखवते प्रत्येक गोष्ट अशी डिटेलमध्ये व्यवस्थित. यू गाईज कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. अख्ख्या व्हिडिओत काकी चहा घेऊन फिरती. आम्ही तेच म्हटलं सगळं आवरायचं मग परत करायचं मग काय उघडल्या कुणी करायचं.
अहो निघाले की आमच्या पुढे आले की गाडी यायची. नैवेद्य दाखवायचं ते यायचे. हे आळणी पाण्याचं दाखवणार आहे आपण. त्याच्यातलं कुठले हे इकडून आणलेले कापून. हा मात्र ते मटण हे केलं ते ह्याच्यात आपण टाकणार आहे. त्याच्यातलं चाळणी काढून ठेवायचं थोडस. म्हणून म्हणते की अंधार पडलं कसं काय नैवेद्य दाखवते. 2 शिट्ट्या दे त्या कुकरला. मटण तर येऊ दे की. येते आणि 2 शिट्ट्या दे. मग त्यातलं आळणी थोडं पीस काढ. उगीच करतोय आम्ही फक्त पातेली बघतो. इकडला मी खरा घे मी खरा लाकूड नको लावू. इकडला मी खरा ओढून तिकडे त्या चुलीत घालते. ते मसाला बिसाला घे बाजूला त्याच्यासोबत राखून उडल त्याच्यात. आणि लाकडाने मी खरा वड आणि खरा सरकव तिकडं. हे लाकडं नको वडू मोठ्या लाकडाने वड. हे लाकूड पेटलंय सगळं. आता आपण जिथे ज्या मेन रिझनसाठी आलो विच इज कॉल्ड ॲज साथी. तर मग साथीला काय काय करतात कसं करतात आणि त्यांनी सकाळपासून आल्यापासून काय केलं. बिकॉज आम्ही तर इथे आत्ता 3-4 वाजता आलो आहे. सो ते आता आपल्याला सगळं सांगतील आणि आपण ते बघूयात की त्यांनी काय काय केलं कसं कसं केलं. सो लेट्स गो. आणि आज हा आषाढ महिना असल्याने आमची गावची मर्याई माता या देवीची साथी यात्रा असते. त्यामुळे आम्ही गावाला येऊन आदल्या दिवशी गावाला येऊन आम्ही त्या दिवशी सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करून नंतर आम्ही मोडवेच्या मर्यायला यशवंतरायाला आमच्या गावच्या मर्यायला असे 3 कोंबडे टाकले. 1 कोंबडा 550ला बसला. सांगा. आणि त्या पद्धतीने मग सगळी तयारी मला करावी लागली. ओके. सकाळी आंघोळीच्या पाण्यापासून प्रॉब्लेम तयार झाला. ओके. तिथून पहिले सरपान गोळा केला. मग सगळं चूल बील पेटून पाणी बिणी तापून सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे करून मटण वगैरे सगळं देवीला जे एक बकरं कापतात ते जे भाग पाडतात त्याचा नैवेद्य म्हणून प्रत्येकजण एक नैवेद्य घेतो आणि सगळं चिरून गिरून सगळं काकू आजीच्या ताब्यात दिलं. आता संध्याकाळचा प्रोग्राम आता फक्त शिजलं नैवेद्य दाखवलं भाकरी झाल्या की चालू करायचं. आता सध्या वास्त घमघमाट येतोय. ओके. आणि काय किती आणलंय सांगा. 3 ते 3.5 किलो मटण आणि 2 देवीचे भाग असं 5 किलो आणि दुसरी गोष्ट कोंबडे 3 किलो 1 किलोचे 1 असे 3 कोंबडे असं आणलेलं आहे. आम्ही कोंबड्याचं फ्राय बनवणार आहे. मटणाचा आम्ही रस्सा बनवणार आहे आणि घराच्या आमच्या पाठीमागच्या वाट्यावर आम्ही संध्याकाळी छानपैकी जेवण बिवण हवेशीर करणार आहे. बारीक होल पाडायचं पडते ना हे जे तुम्ही माझ्या मागे बघताय ते आमचं घरचं बॅक साईड आहे आणि आमच्या घराच्या बॅक साईडच्या पण बॅक साईडला एक गोठा आहे. द गोठा हा गोठा आहे आणि ही आहे स्कूल. छोटीशी स्कूल आहे जी त्या साईडला पण एक्सटेंडेड आहे. ते मी तुम्हाला उद्या व्यवस्थित दाखवेन. मातीचा लोट पूर्ण माझ्यावर पाडलेला आहे. सरपण गोळा करण्यापासून ठीक आहे नैवेद्य दाखवण्यापासून ओके सगळ्या कोंबडे कापून आणण्यापासून नीट करून देण्यापासून ईदवर आहे. आता दादांचं मोठे अजून काय अनुभव आले. ठीक आहे. काय माहिती वाटतं तुम्हाला. मी सकाळी 5:30ला झोपत उठलो. ओके. बाकी नंतर आमच्या पुढे एक मोठं ग्राउंड आहे. हां तिथं आपली मी कमी एक तासभर ओम नमः शिवाय मंत्र भरत फिरत होतो. ओके. हां तिथनं नंतर झाल्यानंतर मी आपला झाडू हातात घेतला. संपूर्ण घराला झाडू मारून टाकला. अरे वा.
आणि मी शाकाहारी असल्यामुळं, मांसाहारी नाही, मी शाकाहारी असल्यामुळं मी काय ह्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही प्युअर व्हेज, पुरणपोळीच मी खाणार. काय चिकन काढणार ते पाहिलं पण नाही आणि पाहणार बी नाही. ओके. हां. नंतर 1-2 तास तर बोललो. नंतर मग आमच्या तिथं सोमेश्वरचं मंदिर आहे, त्या मंदिराचे मालूबाईंनी ते म्हणजे पूजा करते, आम्ही मंदिर जाऊन पाहून आलो. तिथनं आम्ही तुझे आजोबा आणि मी मळ्यात गेलो, शेतं पाहिली, देवाला पाणी वाहिलं, देवाला नारळ वाळवला. शेतं पाहत आम्ही आपल्या घरी पोचलो. आता आम्ही तिथे घरी आलेले आणि बसलो निवांत. बस अजून काय पाहिजे. थँक्यू. तुम्हाला काही सांगायचं आहे आऊबा? आम्हाला सांगायचं म्हणजे सकाळी दादांना झाडू मारायला मदत केली, बागेला पाणी घातलं. ओके. आणि नंतर मग जरा सकाळी पूजेचा स्वयंपाक चालल्यामुळं घरात काय नाश्ता नव्हता, आम्ही करंजी पुलाव जाऊन मिसळ चमचमीत खाऊन आलो. अरे वा. मिसळ खाल्ल्यानंतर मग घरी आलो. नंतर मग आपल्याला काहीतरी आणायचं होतं, मटण बिटन, ते मटण आणायला गेलो आणि आता सगळं आनंद घेत आहे त्याचा. बागेत आता बसलेलो आहे आमच्या फार्म हाऊस मध्ये. ओके. मम्मी तू काय करतेस सांग.